नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचन मध्ये। तर आज इथे अक्षय तृतीयेनिमित्त तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यानिमित्तच मी इथे आज आंब्याचा रस बनवणार आहे। देवाला नैवेद्यासाठी आमरसाची थाळी बनवणार आहे। तर इथे मी 4 आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्या दिवशी मी तुम्हाला जी देवगड हापूसची पेटी दाखवली होती त्याच पेटीतले हे असे आंबे आहेत। तर मस्त इथे स्वच्छ हे धुवून घेतलेले आहेत आणि इथे मी मस्त आज याचा छान गोड असा रस बनवणार आहे, कारण आंबेच मुळात खूप गोड आहेत। त्यामुळे याला छान इथे माचून घेणार आहे आणि माचून आंब्याचा रस करणार आहे। तुम्ही देखील असंच आंबे माचून रस करतात की तुम्हाला डायरेक्ट याच्या फोडी करून त्याचा गर मिक्सरमध्ये टाकून रस करायला आवडतो, हे नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा। तर 4ही आंबे माचून झाल्यानंतर ह्या कटोऱ्यामध्ये बघा मी एक आंबा आधीच टाकून घेतलेला आहे। आता दुसऱ्या आंब्यातला गर देखील मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे, कोय सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे आणि सालींमध्ये असलेला सगळा गर याच्यातनं चांगला बाहेर व्यवस्थित काढून घेणार आहे। तर अशा पद्धतीने 4ही आंब्यातला कोई आणि गर मी काढून घेतलेला आहे आणि हे सर्व काढणं झाल्यानंतर या सालींचे एकाचे 2 असे भाग करून घेतलेले आहेत, कारण की नंतर या साली आणि कोई आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर इथे बघा व्यवस्थित ही कोय अशी हाताने चांगली चोळून याच्यातला गर काढून घ्यायचा आहे आणि बाजूला ठेवलेल्या पातेल्यामध्ये मी या सगळ्या कोई जमा करणार आहेत आणि नंतर आपण ते स्वच्छ धुवून घेणार आहे। तर 4ही कोई स्वच्छ केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे आणि थोडंसं पाणी टाकून याला चांगलं चोळून पुन्हा स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मग हे पाणी मी त्या कटोऱ्यामध्ये टाकणार आहे। तर अशा पद्धतीने हा पातळ रस सुद्धा ह्या घट्ट रसामध्ये आपण टाकून घ्यायचा आहे। तर नंतर मी साली सुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे। गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं की त्याची चव अजूनच वाढते, त्यामुळे इथे थोडं मीठ टाकून साली आणि कोई धुवायचे आहेत आणि या मिठामुळे साली आणि कोईचा गर देखील स्वच्छ निघतो आणि अशा पद्धतीने साली मी इथे पिळून घेतलेले आहेत आणि हे सुद्धा पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे। आणि शेवटी पुन्हा एकदा साली आणि कोई एकत्र करून त्यात पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे। पूर्वीचे लोक ना असा पातळ रस जो आहे ना तो बाजूला ठेवायचे आणि कोणी पाहुणे रावळे जर आले तर घरातल्या सगळ्यांना आधी हा पातळ रस वाढायचे आणि नंतर जो घट्ट तयार असलेला रस आहे तो मागून वाढायचे, अशी पद्धत होती असं सांगायचे मला। तर इथे बघा आता संपूर्ण मी रस तयार करून घेतलेला आहे आणि आता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे। खरं तर आमच्याकडे आंबट गोड आणि पातळ असा रस आवडतो, पण हा आंबाच इतका गोड आहे आणि त्यामध्ये जास्त पाणी टाकल्यावर तो पांचट होईल, त्यामुळे असा याचा घट्ट असा रस तयार होतो। तर अशा पद्धतीने सुरुवातीला मी काढून घेतलाय आणि ज्या कटोऱ्यामध्ये आपण सगळा रस जमा केला होता त्या कटोऱ्याला सगळा गर लागलेला होता, त्यामुळे मी त्याच्यातच दूध टाकून स्वच्छ चांगलं विसळून ते दूध यामध्ये टाकून घेतलंय आणि पुन्हा एकदा मिक्सरला चांगलं फिरवून घेतलंय। बिलकुलही गुठळ्या राहू दिलेले नाहीये, छान स्मूथ असा रस मी मिक्सरमध्ये करून घेतलाय। तुम्ही टेक्स्चर बघू शकतात आणि रंग बघू शकतात। तर तुम्हाला देखील माझ्या पद्धतीने असा आमरस करायचा असेल तर नक्कीच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि अशा पद्धतीने छान सुमधूर रसाळ असा हा आंब्याचा रस तुम्ही करून खा। तर खा, प्या, मजा करा। थँक्यू, धन्यवाद।